नमस्कार मित्रांनो. काही गोष्टी आपण सांगत नाही कारण लोकांना वाटेल हा माणूस स्वप्नातच बोलतोय, पण ही गोष्ट खरी आहे. म्हाडाच्या रूम नंबर 411 मध्ये घडलेली. आणि खरं सांगू, त्या दिवशी कोण एन्जॉय करत होतं आणि कोण तडफडत होतं हे सांगायलाच पाहिजे. विषय आहे, कोर्टाने योग्य ऑर्डर काढली असती तर या वर्षीपासून आमच्याही घरी फराळ बनला असता. रिडेव्हलपमेंटचे मॅटर आहे. कोर्टाने म्हाडाला 4 आठवड्यात निर्णय घ्या अशी ऑर्डर दिली होती. तारीख होती 15 जानेवारी 2025. मला वाटले कोर्टाने 4 आठवडे म्हटले आहे तर 8 आठवड्यात तरी आपले काम होईल. पण तो निर्णय लागायला 11 ऑगस्ट उजाडला. त्यातही बिल्डर साहेबांना 1 महिन्याची मुदत दिली. पेमेंट करायची मुदत संपल्यावर बिल्डर साहेब ऑर्डरला चॅलेंज करीत आहेत. ऑर्डर काढली, त्यांचे पद होते CEO, आणि आता ज्यांच्यासमोर चॅलेंज करत आहेत त्यांचे पद आहे VP. आणि म्हणूनच मी गेलो 4थ्या मजल्यावरच्या म्हाडाच्या VP साहेबांच्या ऑफिसमध्ये. तिथं मला सांगितलं, तुमचे हेअरिंग फिक्स करण्याचं काम तर रूम नंबर 411 मधल्या मॅडम पाहतात. मी म्हटलं चला आता तिथंच जावं लागतंय. म्हणून मी रूम नंबर 411 मध्ये गेलो. मॅडम खूप आनंदात दिसत होत्या, पण थोड्या घाईतही. माझ्या हातातला कागद पाहून म्हणाल्या, अरे तुम्ही तर आजच अर्ज केलाय, मग आजच कसं हेअरिंग? मी शांतपणे म्हणालो, मॅडम हा अर्ज ज्यांनी हेअरिंगला अप्लाय केला आहे त्याच्यासाठीचा रिप्लाय आहे. मॅडम म्हटल्या, अरे हो, थोडं थांबा, 2 मिनिटात येते मी. आणि बघता बघता त्या संपूर्ण स्टाफला बाजूच्या रूममध्ये घेऊन गेल्या. आता मी आणि 2-4 माणसंच त्या रूममध्ये बसलोय. काय चाललंय काही समजत नाही. माझ्यासमोरच एक ग्रस्त उभे होते. त्यांना विचारलं, काय हो, काय गडबड आहे, काही विशेष आहे का? ते म्हणाले, विशेष काही नाही, कुणाचा तरी वाढदिवस आहे. इतक्यात आतून समूह गाण्याचा आवाज आला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. केक कापला जातो, फोटो काढले जातात, आणि मी मात्र 411 मध्ये बसून विचार करतो, इथे लोकांची कामं होतात की केक सेशन? 2-4 मिनिटांनी मॅडम परत आल्या. माझ्या हातातला पेपर बघून म्हणाल्या, अरे हा तर तो रंगारीवाला बिल्डर ना? आणि लगेच म्हणाल्या, तुम्ही आता जा आणि डिसेंबरमध्ये या, तेव्हा मी म्हणजे आम्ही तुमच्या बाजूनेच ऑर्डर पास करू. मी म्हटलं, मॅडम आम्ही ऑर्डर माझ्या बाजूने पास लावा म्हणून सांगायला आलेलो नाही. मी फक्त माझ्या केसचा निर्णय लवकरात लवकर लावा म्हणून सांगायला आलो आहे. मॅडम थोड्या गोंधळल्या, डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या, मग आता तुम्ही माने साहेबांनाच जाऊन विचारा. मी माने साहेबांनी विचारलं, साहेब हायकोर्टाने 4 आठवड्यात निर्णय घ्या असं डायरेक्शन दिलं होतं ना, मग बिल्डरला वारंवार वेळ का देताय? साहेब शांतपणे म्हणाले, कोर्टाने म्हाडाला सांगितलं असेल, मला नाही. आणि ऐका, जर VP साहेबांनी पण तुमच्या बाजूने ऑर्डर केली तर ही बिल्डरला मंत्रालयात जायचा अधिकार आहे. हां, तुम्ही कोर्टात जा आणि सांगा, ठराविक अधिकाऱ्याचं नाव घेऊनच ऑर्डर काढा, नाहीतर तुम्हाला आमची प्रोसिजर पाळावीच लागेल. निराश आणि हतबल होऊन मी बाहेर पडलो आणि विचार केला, दिवाळी आली आहे, घराघरात फराळांचा सुवास दरवळतोय आणि इथे मात्र कामाचा गंधही नाही. कधी कधी वाटतं आपली सिस्टीम बड्डे साजरी करण्यात एक्सपर्ट आहे, पण न्याय द्यायची वेळ आली की पुढच्या महिन्यात या म्हणते. हो, म्हाडा रूम नंबर 411, तारीख 9 ऑक्टोबर 2025, वेळ दुपारी 3:30 ते 4 वाजेपर्यंत. कुणाचा वाढदिवस असेल हो? त्याला आई बाबा, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलगा मुलगी असं कुणीच नसेल का? लावारीच असेल का बिचाऱ्याला सरकारी ऑफिसमध्ये सरकारी वेळेत आपला वाढदिवस साजरा करावा लागला. पण मग या सगळ्यांना घेऊन एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ शकला असता तो. पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे तो केक 411 पर्यंत कसा आला असेल? म्हाडाची सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, दक्षता विभाग यांना तो दिसला नसेल का? परमेश्वरालाच माहीत. अहो उठा, परमेश्वरला माहीत काय? उठा, पहाटेचे 3:30 वाजलेत, झोपेत काय बडबडताय? अलार्म वाजतोय, उठा उठा, पाणी येईल. अरे माझी बायको ओरडली. अरे देवा, म्हणजे हे सर्व स्वप्न होतं? छे,
कसं शक्य आहे? पण पहाटेची स्वप्न खरी असतात म्हणे. खरं की स्वप्न हे आता माडची सिक्युरिटी, CCTV कॅमेरा प्रमुख आणि दक्षता विभागच सांगू शकेल. खरंच माझी मनापासून विनंती आहे, चेक करा. जर खरंच केक बाहेरून येत असेल तर धोका अटळ आहे. मित्रांनो, तुम्हालाही असं काही अनुभव आले असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण खरी गोष्ट सांगणं हाच आपला बदलाचा पहिला टप्पा आहे. धन्यवाद. राणेगिरीसाठी मी विवेक मारुती राणे, रंगारी बदकचाळ, लालबाग, मुंबई.